टी-ई-टी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. ₹1270 किमतीच्या साडीवर 12% सूट दिली तर त्या साडीची विक्री किंमत किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आता मी बाजारातून ₹1970 ची साडी आणलेली आहे. मला आता मी सांगते ना, मला 12% सूट मिळाली, 5% सूट होती. तसंच जर ₹100 ला मी साडी आणली तर मला 12% सूट मिळाली. 12% सूट मिळाली म्हणजे ₹100 जर साडी असेल तर 100 वजा 12 करायचं. ठीक आहे. तर मला मग साडी किती रुपयाला मिळाली? ₹88 ला मिळाली. ठीक आहे. 100 साठी मी काढलं. तसंच आपल्याला ₹1270 साठी विचारलेलं आहे. अजून एकदा व्यवस्थित सांगते, की साडी होती ₹1270 ला, पण त्यांनी 12% सूट दिली साडीवर. ठीक आहे. तर त्यांनी 12% सूट दिली तर साडी किती रुपयाला भेटली असं विचारलेलं आहे. जर ₹100 साडीची किंमत असेल, ठीक आहे, आणि मला त्याच्यावर 12% सूट दिली, म्हणजे ₹100 साडीची विक्री किंमत असताना जर 12% सूट दिली तर किती रुपयाला मला साडी मिळेल? तर ती मिळेल ₹88 ला. ठीक आहे. तसंच मग आता 1270 साठी विचारलेलं आहे. तर कसं करायचं? 1270 साठी x रुपये विक्री किंमत आहे असं धरूया, आणि ₹100 साठी आपल्याला ₹88 विक्री किंमत आहे. ठीक आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 1270 गुणिले 88 बरोबर 100 गुणिले x. ठीक आहे. हे असं केलं. क्रॉस मल्टिप्लाय. आता मग मला x ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. आता हे मी इकडे आणते 100, इकडे गुणिले, इकडे ते भागिले 1270 गुणिले 88 चे 100 बरोबर x आले. आता हे सिम्प्लिफाय करूया. इथे एकच शून्य कटलं, इथे पण एक शून्य कटलं. आता इथे 10 राहिला आणि इथे 88, तर दोघांना पण आपण 2 ने भागूया. 2 10 आणि इथे 44 येईल. आता परत मी काय करते, याला 44 ला परत 5 ने भागते. 5 एक 5, 45 आणि 45 8.8 येईल. ठीक आहे. आता 127 गुणिले 88 करूया. दशांश आपण नंतर देऊया. 8 7 56, 8 4 5, 8 2 16, 21, 7 4 2 8 1 8, 8 2 8 अधिक 2 10 0. आता परत 88 ने 8 ने गुणा करा. म्हणजे हे सांगते मी, असे 400 इथं म्हणते. 1 0 1 6 7 1 1 1. आता 88 88 नाही, 8.8 आहे. मी इथे एक दशांश देते. ठीक आहे. काय येईल? साडीची विक्री किंमत 1,117.6 रुपये. ठीक आहे. इथं आहे का पर्याय? तर पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित आहे. खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवले आहे. त्या मैदानाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मैदानाचा आकार समलंब चौकोनाचं आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं जर आपल्याला फॉर्म्युला माहित असेल तर इझिली आपल्याला काढता येतं. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं? 1/2 गुणिले ज्या बाजू समांतर आहेत आणि लंब आहेत एकमेकांना त्यांच्या लांबींची बेरीज. ठीक आहे. समलंब चौकोनाचं हे वैशिष्ट्य असतं. समलंब चौकोनाला कधी पण 4 बाजू असतात. समलंब चौकोनाच्या 2 बाजू समांतर असतात आणि एकमेकांना ज्या समांतर बाजू आहेत त्याच एकमेकांना लंब असतात. ठीक आहे. आता ही 75 मीटर आणि ही 60 मीटर असणाऱ्या त्या 2 बाजू आहेत. ठीक आहे. तर ज्या बाजू समांतर असतात आणि एकमेकांना लंब असतात त्यांची बेरीज गुणिले त्यांच्यामधलं लंबांतर, हे लंबांतर. हा फॉर्म्युला आहे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा. हे सोडून घेऊया आधी आपण. तर 2 एक 2 आणि इथं 20 येईल. आता 75 अधिक 60 किती येतं? 135 येईल. 75 अधिक 60 गुणिले 20. आता 20 तर 0 कसं ठेवलं? 5 दोन्ही 10, 4 एक 3 दोन्ही 6 आणि 7 आणि 2 एक 2 2700 चौरस मीटर याचं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. आता जर तुम्हाला समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहित नसेल तरी पण हे गणित तुम्हाला सोडवता येईल. तर ते कसं सोडवता येईल? मी काय करते, इथून एक लंब टाकते. ठीक आहे. या बाजूला आता इथे लंब टाकला ना, मग आता काय होईल? इथे लंब टाकल्यामुळे हा इथून एवढा जो भाग आहे तो होईल 60 आणि उरलेला 60 वजा 75 वजा 60 हे 15 येईल. ठीक आहे.
60 आणि 15. आता हा जो तयार झालेला आहे, हा 60, हा 60, हा 40 आणि समोरची बाजू पण 40 मीटर. ठीक आहे. मग आता याच्यावरून आपल्याला हा आयत आहे. आयताचं क्षेत्रफळ माहिती आपल्याला. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 60 गुणिले रुंदी किती आहे? 40 मीटर. ठीक आहे. संचक 24 2400 चौरस मीटर या आयताचं क्षेत्रफळ. आता याच्यामध्ये आपण या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया. पाया किती आहे? 40 आहे. गुणिले उंची किती आहे? ही उंची 15 मीटर. हे केलं 5 दोन्ही आता इथं 15 दोन्ही 300 आलं. चौरस मीटर. मग आता हे याचं आलं 2400, याचं आलं 300. तर 2400 अधिक 300 केलं. किती येतं? 2700 येतं. ठीक आहे. उत्तर तेच येतं. कोणत्याही ह्यानं करा तुम्ही. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा जर ऐन वेळेस मला फॉर्म्युला नाही आठवला तर ही ट्रिक सांगितलेली आहे. लंब टाकला. एक आयत तयार झाले, एक काटकोन त्रिकोण तयार झाला. नसेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं सगळ्यात सोपं म्हणजे पटकन होईल तुमचं गणित.